सोलापूर विमानतळावरील विकास कामादरम्यान एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना आज घडली असून यामुळे कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सोलापूर विमानतळ येथे सध्या विस्तार आणि विकास कामे जोरात सुरू आहेत। याच कामादरम्यान खोदकाम करत असताना डोक्यावर दगड पडल्याने निशांत राजू सुरवसे राहणार कुमटे सिद्धार्थनगर सोलापूर या तरुण कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे। निशांत यांना तात्काळ होडगी रोडवरील मॅग्रेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच कुमटे गावातील रहिवासी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। त्यांनी प्रचंड गर्दी करत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। माझं नाव राम पुकाळे, मी निशांत संघ कामाला होतो आणि निशांत माझी मॉर्निंग शिफ्ट होती, निशांत त्यांची 9:30ला शिफ्ट होते। शिफ्ट असताना आम्ही हायमटचे केबल काढत होतो। केबल काढत असताना मी वायर कापताना निशांतने म्हणले की रामभाऊ अजून एक सहाना जावा, कापूया दोघं मिळून म्हणलेले। अजून एक माणूस आलेला, त्या संघ 3 जण मिळून कापूया केबल म्हणलेले। तोपर्यंत मी रूमची चावी आणायला गेलो, ऑफिसला गेलो। तोपर्यंत साइड इंचार्ज म्हणले की भाग तेरा 200 एकर आहे म्हणल्यावर मी JCB वाल्यापाशी जाऊन म्हणलो, आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या पोरांना काही बोलायचं नाही म्हणले। नाही त्याला पहिला उठव म्हणले। मग मी जेव्हा बघितलं तर त्या हातावर दगड पडलेला, मी म्हणलं दगड काढा साईडला। मग आम्ही 4-5 जण मिळून EPD साहेबांची गाडी होती, EPD साहेबांची गाडी बोलवली, लगेच निशांतला गाडीत बसवलं। निशांतला म्हणलं, निशांत इकडे बघा। म्हणलं पाणी देऊ द्या का निशांतने नको म्हणले। नंतर डोळे इकडे बघा डोळ्याकडे। चौधरी त्यांच्या मांडीवर होते आणि बघत होते, मी पुढे बसलेलो। इथं कारवेकर आल्यावर कारवेकरने म्हणले इथं आणा म्हणले मॅग्नस हॉस्पिटलला। मॅग्नस हॉस्पिटलमध्ये लगेच ऑपरेशन ट्रीटमेंट लगेच चालू करतील म्हणले, टेन्शन घेऊ नका म्हणले। म्हणून इथं आणलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। लगेच आल्या लगेच ऑक्सिजन देऊन लगेच प्रोसेस चालू केली आणि वर ICU मध्ये ऍडमिट केले। इथं डॉक्टर बी म्हणलेले काय प्रॉब्लेम, टेन्शन घेऊ नका। हा, आता आम्हाला कळलेलं आहे एक अर्ध्या तासापूर्वी। मी जेव्हा बघितलं तेव्हा हातावर होता दगड। आम्ही जेव्हा सगळे मिळून काढलं होतं ना, उजव्या हातावर दगड होता। दगड 2 फुटाचा असं, इलेक्ट्रिक मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्टर इगलचे ते आज सकाळीच। हा, आज या ठिकाणी आमचे सिद्धार्थनगर कुमटे येथील रहिवासी निशांत राजकुमार सुरवसे, वय वर्ष 26, त्याचं आत्ताच नुकतंच लग्न झालेलं असताना त्याचा 1 वर्षाचा मुलगा आहे त्याच्या पश्चात, आणि त्याची आई आणि त्याचा भाऊ। त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो आत्ताच कामाला गेला होता विमानतळ या ठिकाणी। आणि इगल कंपनी आहे, त्याचे मॅनेजर, त्यांचे कर्मचारी, त्यांचे अधिकारी, ते लोक सेफ्टीची कुठलीच उपाययोजना केली नसल्यामुळे हे अपघात घडलेला आहे। हे अपघात नसून ह्याचं मर्डर करण्यात आलं आहे, म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि त्यांच्या पश्चात जे कोणी उरलेले आहेत, त्यांचा लहान मुलगा आणि त्यांचे भाऊ आणि त्यांची बायको आणि त्यांची आई, त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे। अन्यथा आम्ही सिद्धार्थनगर मधील आणि कुमटे येथील रहिवासी सर्वजण मिळून मोठं आंदोलन उभा करू आणि येणाऱ्या काळात जर ह्याची दखल घेतली नाही तर आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडेल याची दक्षता आम्हाला न्याय मिळवून द्यावी, नाहीतर आम्ही ते कायदा सुव्यवस्थेचा विचार करणार नाही, असं तुमच्या मार्फत आम्ही सांगतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।